नमस्कार, एमर्स बाय मंगेशदामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. राजांनो, नीट लक्ष द्या. या सेशनमध्ये आपण काय करणार, 30 दिवस हे सेशन चालणार आहे. दररोज सकाळी 9 वाजता न चुकता तुम्हाला हे सेशन बघायला भेटेल. याच्यामध्ये 5 क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत, जे की MBA CET ला आलेले असतील, SSC ला आलेले असतील, CGL ला आलेले असतील आणि इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जसं बँकिंगला आलेले असतील. अशा काही कन्सेप्ट, असे काही क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत. दररोज 5 क्वेश्चन यासाठी की मिनिमम टाइम मध्ये जास्त मॅक्झिमम गोष्टी कव्हर झाल्या पाहिजे आणि प्रत्येक क्वेश्चनला कसं डील केलं जातं. ज्यांना गणिताची खूप जास्त आवड आहे, पोस्टला असले तरी तुम्ही ते बघू शकता, टॅकल करू शकता. तुम्हाला बूस्ट भेटेल आणि ट्राय करायला काहीतरी भेटेल आणि नवीन काहीतरी शिकायला भेटेल. या हिशोबाने ही सिरीज चालू केली आहे. ही सिरीज सगळ्यांसाठी कामाची, जे आता 10th 12th झाले त्यांनाही काम येईल की अप्रोच कसा पाहिजे क्वेश्चनला सोडवण्याचा. त्या सर्व गोष्टी या सेशन मध्ये असेल. चला मग स्टार्ट करूया सेशनला. पहिला क्वेश्चन लगेच डिस्कस करूया. चला, 9 वाजता दररोज. चॅनलवरती नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला पार्ट मध्ये जे आहे तर आपण नंबर सिस्टम बघणार, LCM SCF बघणार आणि डिव्हिजिबिलिटी बघणार. या 30 दिवसात पूर्ण टॉपिक वरती आपण हात घालणार आहोत, जेवढे पण मॅथ्स आहेत तेवढे सगळे. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय. अ जनरल while arranging his man who were 6000 in a number, 6000 लोक आहे, त्यांना अरेंज केलंय इन फॉर्म ऑफ स्क्वेअर. ठीक आहे ना. तर found that there were 71 men left over. 71 माणसं उरता स्क्वेअर मध्ये अरेंज केल्यावर. आणि हाऊ मेनी वेअर अरेंज इन इच रो, प्रत्येक रो मध्ये किती लोक असणार. आता बघा ना, तुम्ही शाळेत असताना अरेंजमेंट समजा जर मी म्हणलं तुम्हाला की पहिल्या 1 2 3 4 5 6 स्क्वेअर मध्ये म्हणजे 3 रो, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम. आज जर मी तुम्हाला हे मोजा म्हणलं असतं ह्याला किती लोक आहे, तर तुम्ही जर त्याला म्हणतो ना आपण मोजलेच असते. 1 2 3 4 5 6 7 8 9 लोक आहे बा, बरोबर. जर एखादं आपण म्हणतो त्याला स्मार्ट काम केलं असतं एखाद्याने, त्यांनी काय केलं असतं, रोजची संख्या आणि कॉलमची संख्या यांना काय केलं असतं, मल्टिप्लाय. रोज पण 3 येतं आणि कॉलम पण 3 आहे. 3 त्रिक किती 9, खतम. 9 पोर आहे. म्हणजे स्क्वेअर का बरं केला आपण, स्क्वेअर फॉर्म मध्ये अरेंज आहे. आणि तसं केल्यानंतर किती लोक उरता म्हणे, 71 लोक उरता. चला मग, म्हणजेच याला असं लिहू शकतो, n स्क्वेअर प्लस 71 बरोबर किती असणार, 6000. हे 71 इकडे प्लस इकडे गेलं तर मायनस 5929 उरणार का रे. हे 100 मधून 71 गेले तर 29 आणि हे 900 बरोबर. n स्क्वेअर बरोबर 5929. म्हणजे n बरोबर अंडर रूट मध्ये जाणार, स्क्वेअर रूट मध्ये जाणार. अरे जाणार. आता हा वर्ग कशाचा आहे, लास्टला किती इथं 9 लास्टला आहे. म्हणजे तो 9 लास्टला कशाचा येतात, 3चा आहे तर 3 त्रिक 9, 7 त्रिक 7 7 49, 7 7 49, 9 9 81 म्हणजे 79 कटलं. आता ह्या 3 मध्ये उत्तर आहे. तर बघा ना, हे 87 आहे. 8चा वर्ग 80चा वर्ग किती, 8 8 64 म्हणजे 6400. 6400 पेक्षा नक्कीच हे लहान आहे. म्हणजे 6400 पेक्षा कमी उत्तर असणार, म्हणून 87 येणार नाही. आता 73 आहे की 77 आहे. 73 आणि 77 मध्ये 75 येतं. मग 75चा वर्ग काढणं सोपं आहे. कसं सोपं आहे, ज्याच्या लास्टला 5 असलं त्याचा वर्ग तोंडी काढू शकता. 5 5 25 आणि 7 जो नंबर असेल उरलेला नंबर त्याच्या पुढचा नंबर 7 8 किती 56. 56 25 झाला 75चा वर्ग. 56 25 पेक्षा हे मोठं आहे. म्हणजे नंतरचा वर्ग. लहान असतं तर आधीचा वर्ग असता बी. ऑप्शन नंबर किती असणार, बी. हे झालं याचा आन्सर. आणि जर तुम्हाला तोंडी वर्ग काढायचे असतील तर एक लेक्चर सांगतो, स्क्वेअर अप टू 130, 130 पर्यंत तुमच्या राजांनो तोंडी वर्ग होऊन जाईल. स्क्वेअर अप टू 130 बाय मंगेशदा. याची लिंक खाली दिलेली असेल. ठीक आहे. हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन. अप्रोच असा पाहिजे, अशा क्वेश्चनला असं डील केलं तर पटकन सुटेल. चालेल. चला, आता एक काय सांगितलंय, एक नंबर आहे कोणता तरी, त्याला जर डिवाइड केलं 4 5 6 सक्सेसिव्हली तर रिमाइंडर किती येतो, 2 3 4 रिमाइंडर यांनी डिवाइड केलं तर तुम्हाला विचारले तर लिस्ट सच नंबर, छोटा नंबर कोणता असणार. मग याचा बेस्ट वे काय काढण्याचा, तर बघा मी डिवाइड केलेले नंबर लिहून घेतले, रिमाइंडर लिहून घेतला, यांचा गुणाकार 5 चोक किती 20, 20 प्लस हे 3 इकडे प्लस करणार, 20 आणि 3 किती 23, 23 चोक किती 92, 23 चोक किती 92
आणि 92 प्लस 2 किती असणार 94. 94 विल बी द आन्सर. 94 विल बी द आन्सर. खतम. सक्सेसिव्हली डिवाइड केलं हे तर झालं आन्सर. असं केलं असतं याला. ठीक आहे. जर याला बघायचं चेक करायचं तुम्ही असं करू शकता. 94 ला जेव्हा तुम्ही 4 ने डिवाइड करणार, कितीने डिवाइड करणार 4 ने. ठीक आहे. 23 चौक 92 होतं म्हणजे कितीचा भाग गेला 23 चा 92 आलं. म्हणजे 23 चौक 92 बाकी किती उरली 2. बघा ना जेव्हा तुम्ही 4 ने भागलं तेव्हा बाकी उरले 2. आता सक्सेसिव्हली डिवाइड करणं म्हणजे 23 ला डिवाइड करा. 23 ला कितीने डिवाइड करणार 5 ने. याला जर 5 ने भागलं 5 चौक किती 20. 20 म्हणजे बाकी किती उरली 3. उरली का 3. उरली का 3. हे उरली 3. बरोबर. अशा गोष्टी आहे. आणि मग बाकी असं याला बघू शकता. असं याला हे झालं याचं शॉर्टकट. ठीक आहे. असं या क्वेश्चनला डील केलं जाऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन 3 नंबरचा. आता यांनी काय सांगितलंय बघा. अ नंबर when divided by 296 gives 75 रिमाइंडर. किती बाकी वरती 75 बाकी वरती म्हणे. इफ द सेम नंबर इज डिवाइडेड बाय 37 देन रिमाइंडर विल बी. तर बाकी काय होणार. एका नंबरला जर तुम्ही 296 ने भाग दिला तर 75 बाकी उरते. जर त्याच नंबरला तुम्ही 37 ने भाग दिला तर बाकी किती उरणार. आता बघा म्हणजे तो नंबर 296 च्या मल्टिपल मध्ये असेल 296x प्लस इकडे रिमाइंडर किती उरलं तर 75 बाकी उरली 75. बरोबर. याच नंबरला 75 कितीने भागायचं आपल्याला 37 ने. तर रिमाइंडर किती उरेल. ठीक आहे. तर राजांनो याला डायरेक्ट 37 ने भागा. 37 ने याला भागलं 37 दुने किती 35 दुने 70 2 दुने 4 म्हणजे बाकी उरणार इथं 1. 37 दुने 74 होतं बाकी उरलं 1. आता यांनी याला भाग दिला 7 8 56 उरले 5. 8 ते 24 आणि 5 29 म्हणजे याला पूर्ण भाग चालला. बाकी किती उरणार 0 म्हणजे 0 प्लस 1 किती 0 प्लस 1 किती 1. तर असं जर कधी आलं तर याला तुम्ही असं टॅकल करू शकता. इथे बाकी किती उरणार 1 उरणार ह्या नंबरला भाग दिल्यावर. विषय संपला डायरेक्ट. हा झाला तुमचा 3 नंबरचा क्वेश्चन. आज मजा येत असेल सेशनला तर सेशनला शेअर करायला विसरू नका. तुमच्या लहान भावा किंवा बहिणीपर्यंत पण पोहोचवा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा. सेशनला लाईक करत चला. ठीक आहे. जर गोष्टी सुधरत असतील तर. आता बघा हा क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन तुम्हाला सिम्प्लिफिकेशनचे जर तुम्ही लेटेस्ट पॅटर्न बघितला राजांनो 2024 आणि 25 मध्ये सिम्प्लिफिकेशनचे खूप सगळ्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येत आहे. TCS IBPS असू द्या तुमचे बँकिंग असू द्या यांचे क्वेश्चन दरवेळेस येतात पण फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन जास्त यायला लागले. मग या क्वेश्चनला कसं टॅकल करणार आणि क्वेश्चनला पहिले सोडवा नंतर सोल्युशन बघा मजा येईल आणखी. ठीक आहे. आता बघा हे 1.75 इथं 0.75 इथं 0.75 आहे 0.75 1 नंबर नवीन दिसतच नाही. तोच नंबर रिपीट होतोय म्हणजे फॉर्म्युला लागू शकतो. मग फॉर्म्युला लागणार. तर आता मी याला सांगा जर मी म्हणलं 2/3 प्लस 3 आहे तर तुम्हाला हे पहिल्या याचा गुणाकार करणार 3 त्रिक 9 आणि मग बाकीचे कॅल्क्युलेशन. बरोबर का. आता तेच काम इथं करू आपण. सिमिलर पॅटर्न मध्ये जर मी हे 0.75 जसंच तसं ठेवलं. ठीक आहे. हे 0.75 चा घन प्लस आता याचा गुणाकार ही जी संख्या आहे यांनी याला मल्टिप्लाय केलं तर इथे काय बनणार 1.75 हे बनणार. नंतर पुढे काय बनणार हा ब्रॅकेट असाच असणार 0.75 प्लस 0.75 चा वर्ग प्लस हा 1 प्लस हा काय असणार 1 आणि याच्या डिव्हिजिबल मध्ये काय असणार जे लिहिलंय ते 1 मायनस 0.75. आता तुम्हाला हे दिसलं पाहिजे. हा फॉर्म्युला बघा ना इथं स्क्वेअर दिसतोय 0.75 चा. ठीक आहे. हे 1 मायनस 0.75 a मायनस b a स्क्वेअर दिसतोय तुम्हाला 0.75 दिसतंय म्हणजे याला b मानू आपण b स्क्वेअर आणि a चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर केलात काय अवघड आहे का 1 चा स्क्वेअर आणि ab दोघांचा गुणाकार 1 गुणिले 0.75 म्हणजे तेवढंच. हा फॉर्म्युला इथे दिसतोय मला आणि हा कशाचा फॉर्म आहे a क्यूब मायनस b क्यूबचा a क्यूब मायनस b क्यूबचा. मग याच्या जागेवर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता हे 0.75 जसाच्या तसं क्यूब याच्या जागेवर डायरेक्ट लिहा ना a क्यूब म्हणजे a काय तुमचं 1 आणि b काय तुमचं 0.75. मग a चा घन म्हणजे किती असणार 1 चा घन मायनस
बी चा घन काय असणार, ए क्यूब मायनस बी क्यूब. बी चा घन किती असणार 0.75 चा घन भागिले 1 मायनस 0.75. आता हे 0.75 प्लसचा घन आणि 0.75 मायनसचा घन कॅन्सल, वरती उरलं 1 आणि 1 मधून 0.75 गेलं म्हणजे 0.25 उरला. 0.25 पॉईंट गायब करायचा असला तर वरती किती शून्य येणार 2 भागिले काय येणार 25. 25 1 25 25 चौक 100 4. आणि लगेच आपण उत्तर 4 तुम्हाला दिसतं आणि तुम्ही टिक करणार 4. पण इथं काय लिहिलंय, वर्गमूळ काढा. जे काय उत्तर असणार त्याचं वर्गमूळ काढायचंय, वर्गमूळ स्क्वेअर रूट काढायचंय. हे बघायला विसरू नका, नाही तर एवढं सोडवणार आणि तिथं तामझाम करणार. 4 कशाचा वर्ग आहे राजांनो, तर 4 वर्ग आहे 2चा वर्ग. म्हणजे ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर. हे जर विसरले, स्क्वेअर रूट विसरले तर संपलं. स्क्वेअर रूट काढायचंय, ठीक आहे, वर्गमूळ काढायचंय. आलं, जे काय उत्तर असणार त्याचं वर्गमूळ किती येणार 2. 4 कशाचा वर्ग 2चा, खतम. आलं. पुढचा क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन वरती 5वा क्वेश्चन. आता सम दिलंय, द सम अँड प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स. सम पण दिलंय आणि प्रोडक्ट पण दिलंय 2 नंबर्स, ठीक आहे. म्हणजे सम दिलंय x प्लस वाय बरोबर किती 12 आणि प्रोडक्ट दोघांचा गुणाकार x इंटू वाय बरोबर काय असणार 35. बरोबर. तर मग याला कसं सोडवणार, 7 आणि 5 12, 7 5 35. म्हणजे हे येणार 7, x ची किंमत, y ची किंमत येणार 5. 7 गुणिले 5. आलं. त्यांचं काय सांगितलंय, सम ऑफ देअर रेसिप्रोकल. त्यांचा रेसिप्रोकलचा, त्या संख्यांचा रेसिप्रोकल जो असणार आहे त्यांची बेरीज किती असणार. तर म्हणजे 1/x प्लस 1/y हे काय होणार x इंटू वाय, y इंटू एक्स, ठीक आहे. y प्लस एक्स, इकडे y येणार प्लस इकडे येणार x आणि खाली दोघांचा गुणाकार x प्लस वाय. म्हणजे 7 आणि 5 किती होणार 12. नंतर x इथे किती येणार, x ची किंमत किती आहे 7, y ची किती 5, 7 आणि 5 12. नंतर खाली दोघांचा गुणाकार x इंटू वाय, 7 आणि 5 35, 12/35, 12/35, 12/35. हे झालं आन्सर. आता तुम्हाला असं कधी कधी असं पण होऊन जाईल ना की मास्तर ते नंबर मल्टिपल मधले फॅक्टर पाडता येतील का. तर फॅक्टर जर नाही पाडता आले तर काय केलास, जर फॅक्टर नसते पाडता आले तर बघा ना, यांचा व्युत्क्रम म्हणजे रेसिप्रोकल म्हणजे काय असणार, रेसिप्रोकल म्हणजे काय 1/x प्लस 1/y. तर हे काय होणार x हे y गुणिले 1 y, x गुणिले 1 x भागिले x इंटू वाय, x इंटू वाय. म्हणजे तुम्ही डायरेक्ट y प्लस एक्स किंवा x प्लस वाय म्हणजेच काय 12 आणि दोघांचा गुणाकार तर तुम्हाला दिलाय 35, 12/35. रेसिप्रोकल डायरेक्ट पण येऊ शकतो. जर तुम्हाला त्याला फोडता नाही आलं तर तुम्ही त्याला असं बघू शकता. व्यवस्थित गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर असेच सेशन तुम्हाला इथून पुढे दररोज किती दिवस भेटणार, 30 दिवस भेटणार. 30 दिवस तुम्ही असेच सेशन बघू शकता ज्याच्यामध्ये दररोज किती क्वेश्चन डिस्कस होणार, 5 क्वेश्चन डिस्कस होणार. हा डे फर्स्ट होता, ठीक आहे ना. अशाच वेगवेगळ्या गोष्टींना डील करूया, ठीक आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि शेअर करा, ठीक आहे. अशा गोष्टी तुम्हाला बघायला इथेच भेटतील. चालेल, चला थांबूयात सेशनला. जय हिंद.